Hello, 11th Commerce OCM students. Last 13 lectures we have discussed about the chapter number first, Introduction of Commerce and Businesses. चॅप्टर नंबर फर्स्ट आपण सुरू केला होता. त्यावरती आपण लर्न केलं तो पूर्ण सब्जेक्ट, तो चॅप्टर फर्स्ट आपला. त्यानंतर आपण त्यावरतीचे डिफरन्स बिटवीन सुद्धा कालच्या लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरवरील एक्सरसाइज पाहिजे आहे. फर्स्ट चॅप्टर असल्यामुळे आपण त्यावरतीचा एक्सरसाइजचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवत आहे. त्यावरती एक लेक्चर घेत आहोत. या फर्स्ट चॅप्टर्स इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेसमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोनवरती किंवा SMS वरती और व्हॉट्सअपवरती विचारू शकता. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेसमध्ये आपण पाहिले. त्यानुसार आता आपल्याला या एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 1, तसा आपण पेपर पॅटर्न संदर्भातील सुद्धा तुम्हाला एक लेक्चर घेतला होता, व्हिडिओ लेक्चर, परंतु तो सुरुवातीला घेतला होता. नेमका आता कशा टाईप्सचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतात. आपल्याला बोर्ड पॅटर्ननुसार 11th असेल किंवा 12thसाठी सुद्धा सेम पॅटर्न आहे. तो पॅटर्नमध्ये आपल्याला 20 मार्क्सचं ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. त्यामधील तो ऑब्जेक्टिव्ज कशा प्रकारचे आहे, आपण पॅटर्न तर घेतलंच आहे, परंतु आज त्याची वर्किंग आपल्याला नेमकी पाहिजे आहे. त्या क्वेश्चन नंबर 1मध्ये ABCDEFGI अशा प्रकारचे 8 सब क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतात. या 8 सब क्वेश्चन्सपैकी 4 कोणतेही एनी 4 तुम्हाला विचारण्यात येतील. मग ते बोर्डला असेल, कॉलेज पेपरला असतील किंवा 12th बोर्डला, 11thला असेल. या 7पैकी सब क्वेश्चनपैकी जे आता एक्सरसाइजमधील आहेत ABCDEFGI, यापैकी तुम्हाला कोणतेही 4 सब क्वेश्चन्स विचारण्यात येतात, एनी 4. आणि त्या एनी 4 सब क्वेश्चन्सला पर सब क्वेश्चन 5 मार्क्स, असे 5 × 4 सब क्वेश्चन 20 मार्क्सचा तुमचा MCQ टाईप म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजेच आपल्याला तुम्हाला 20 मार्काचं तुम्हाला विचारण्यात येतं 20 मार्क्ससाठीचं. आता हे आपल्याला पाहायचं आहे. यामधील क्वेश्चन नंबर फर्स्टमधील एमध्ये सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. योग्य पर्याय, रिकाम्या जागी योग्य शब्द पर्याय निवडून ते सेंटेन्स रीराईट करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. यामधील फर्स्ट नंबर आहे अ लॉयर इज. वकील हा डॅश असतो. अ प्रोफेशनल पर्सन, अ बिझनेसमॅन, ॲन एम्प्लॉई. आता लॉयर कोण असतो, वकील कोण असतो, प्रोफेशनल पर्सन. फर्स्टचा आन्सर आहे प्रोफेशनल पर्सन. रीराईट द सेंटेन्स, परत एक वेळेस ते वाक्य आन्सरमध्ये पूर्ण लिहायचं आहे. त्यासाठीच म्हणले रीराईट द स्टेटमेंट. ते स्टेटमेंट, ते विधान परत लिहायचं आहे. अ लॉयर इज अ प्रोफेशनल पर्सन. याच्याचा आन्सर फर्स्ट. सेकंड नंबर आहे रॉ मटेरियल इज कन्वर्टेड इन टू फिनिश्ड प्रोडक्ट बाय डॅश इंडस्ट्री. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. कन्वर्ट कशात रूपांतर होतं, कच्च्या मालाचं. फिनिश्ड प्रोडक्ट्स हे कच्च्या मालाचं रूपांतर तयार केलेल्या मालात, फिनिश्ड प्रोडक्ट्स तयार केलेल्या मालात करण्याचे काम डॅश इंडस्ट्री करतो. जेनेटिक, एक्स्ट्रॅक्टिव्ह का मॅन्युफॅक्चरिंग. तर सेकंड नंबरचा आन्सर आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. उत्पादन होतं हे, उत्पादन उद्योग आहे हा, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. त्यानंतर थर्ड नंबर आहे ॲक्च्युअल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इज नोन ॲज. ॲक्च्युअल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, वस्तूची ॲक्च्युअल
प्रत्यक्ष वस्तूची खरेदी व विक्री म्हणजे डॅश होय. काय तर थर्डचा आन्सर ट्रेड, व्यापार ज्याला म्हणण्यात येतं, ट्रेड. त्यानंतर फोर्थ नंबर, नॅशनल लेवल कोड ऑफ कंडक्ट इज प्रिपेअर्ड फॉर. राष्ट्रीय स्तरावरील आचारसंहितासाठी डॅशसाठी बनवलेली आहे. नॅशनल लेवल कोड ऑफ कंडक्ट इज प्रिपेअर्ड फॉर प्रोफेशनल, बिझनेसमॅन का एम्प्लॉई यांच्यासाठी. तर कोणासाठी आहे तर ते प्रोफेशनलसाठी बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर फिफ्थ नंबर, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम इज ॲन ॲक्टिव्हिटी डन अंडर डॅश इंडस्ट्री. कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम आपण एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं होतं. इंडस्ट्री, टाईप्स ऑफ इंडस्ट्रीमधील बांधकामाचे, धरण बांधण्याचे काम डॅश उद्योगांतर्गत केले जाते. कशा अंतर्गत तर सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये येतं आपल्याला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. तर फिफ्थ नंबरचा आन्सर आहे सेकंडरी इंडस्ट्री. त्यानंतर सिक्स नंबर, द प्रॉब्लेम ऑफ डिस्टन्स इज सॉल्वड बाय. अंतराची समस्या डॅशमुळे सोडवली जाते. डिस्टन्स, मग आन्सर आहे बँक, ट्रान्सपोर्ट का वेअरहाऊसिंग. अंतर कशानं कमी होतं? ट्रान्सपोर्टनं. 6 नंबरचा आन्सर आहे ट्रान्सपोर्ट. 7 नंबर, कॉमर्स इज अ ब्रँच ऑफ. कॉमर्स ही कोणाची ब्रँच आहे? वाणिज्य ही. बिझनेसची का इंडस्ट्रीची का ट्रेडची? 7 नंबरचा आन्सर आहे ए, बिझनेसेस. कॉमर्स इज अ ब्रँच ऑफ बिझनेसेस. आता 8 नंबर, मॉनिटरी रिटर्न्स इज बिझनेसेस इज कॉल्ड. मॉनिटरी रिटर्न्स इन बिझनेसेस, व्यवसायातील परताव्याला, रिटर्न्सला, व्यवसायामधील रिटर्नला काय म्हणतात? व्यवसायातील रिटर्नला फीस म्हणतात, सॅलरी म्हणतात का प्रॉफिट? बिझनेस केला तर त्याला काय मिळतो? प्रॉफिट मिळतो. जर प्रोफेशन केला तर त्याला फीस मिळते. अशा पद्धतीने. तर 8 नंबरचा आन्सर आहे प्रॉफिट. 9 नंबर, अ बिझनेस युनिट डिपेंड्स अपॉन डॅश फॉर सेलिंग इट्स आउटपुट. व्यवसायातील जी सेलिंग आहे म्हणजेच उत्पादन विक्रीसाठी डॅशवर अवलंबून असतात. इंडस्ट्रीवर, सोसायटीवर का एम्प्लॉईवरती? बिझनेस युनिट डिपेंड्स अपॉन सेलिंग इट्स आउटपुट. जे कोणत्याही बिझनेसेसमधील तयार होणारा प्रोडक्ट आहे तो विक्रीसाठी डॅशवर अवलंबून असतं. कोणावर विक्री कोणाला करतो आपण? एम्प्लॉईला करतो का? इंडस्ट्रीला करतो का? नाही, तर सोसायटीला, समाजाला आपण करतो. डिपेंड कोणावरती अवलंबून आहे? सोसायटीवरती. 9 नंबरचा आन्सर बी, सोसायटी. त्यानंतर 10th नंबर, वेअरहाऊसिंग क्रिएट्स डॅश युटिलिटी इन गुड्स. वेअरहाऊस, गोडाऊनमुळे वस्तूमध्ये डॅश उपयोगिता निर्माण होते. वेअरहाऊसिंग क्रिएट्स काय करतं? प्लेसची, टाईमची का फॉर्मची? वेअरहाऊसिंग काय वाचवतं? टाईम वाचवतं. टाईम युटिलिटी इन गुड्स. त्यानंतरचा हा क्वेश्चन फर्स्टमधील ए पाहिला. त्यानंतर बी आहे मॅच द पेअर्स, इन शॉर्ट जोड्या जुळवा. आता या जोड्या जुळवामध्ये आपण ग्रुप ए, ग्रुप बी देण्यात आलेले आहेत. आता ग्रुप ए मधील मॅच पेअर्स बीशी करायचे आपल्याला. हेल्पिंग डिसेबल्ड पर्सन. डिसेबल्ड म्हणजे जे अपंग आहेत ते दिव्यांग व्यक्तींना मदत करणे, हेल्पिंगसाठीच. तर ग्रुप बी मधील काय आहे? दिव्यांग व्यक्तीला मदत करणे. याचाच अर्थ आपण मदत केल्याने आपल्याला दिव्यांग व्यक्तीला असेल, कोणा अंधळ्या व्यक्तीला आपण मदत करायला जातो. अशा काही ज्या
दिव्यांग व्यक्ती आहेत, जे अपंग व्यक्ती आहेत, अशांना आपल्याला मदत करणे, हेल्पिंग करणे हे काय आहे हो? इकॉनॉमिक आर्थिक आहे काय? नाही. याचाच अर्थ याचा आन्सर काय येईल? 4th नंबर फर्स्टचा आन्सर येईल नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. त्यानंतर सेकंड नंबर बी जेनेटिक इंडस्ट्री. जेनेटिक जैविक उद्योग ज्याला म्हणायचं जेनेटिक इंडस्ट्री, याचा आन्सर येतं 3rd नंबर. येतं याचा आन्सर सेरिकल्चर, याचाच अर्थ रेशीम उद्योग ज्याला म्हणण्यात येतं. त्यानंतर सी नंबर लोकल करन्सी. लोकल स्थानिक चलन जे आहे, लोकल करन्सी जी यूज करण्यात येते ती कशामध्ये यूज करण्यात येते? इंटरनल ट्रेड. जे कोणतेही इंटरनल ट्रेड आहे त्यालाच आपण देशांतर्गत चालण्यात येणारा व्यापार म्हणतो. त्या इंटरनल ट्रेडचा म्हणजेच आपल्या देशामध्ये चालण्यात येणारा जे देशाची तर आपण लोकल करन्सी वापरतो, देशातील पैसे वापरतो आपण, करन्सी चलन पैसा असं आपण म्हणतो. लोकल करन्सी मॅच द पेअर्स ग्रुप बी मधील 5 इंटरनल ट्रेड. त्यानंतर डी नंबर सॉल्व सोशल प्रॉब्लेम्स. सामाजिक प्रश्नाची सोडवणूक. सोशल प्रॉब्लेम्स हा काय आहे? सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे, सामाजिक उद्देश. डीचं ग्रुप बी मधील 1st नंबरचं सोशल ऑब्जेक्टिव्ह मॅच द पेअर्स हे आपण 10th सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल मॅच द पेअर्स. आता आपल्याला नेमका सी नंबरचा जो आपण आजपर्यंत पाहिला नाही तो गिव वन वर्ड फ्रेज टर्म फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. योग्य शब्द, फ्रेज शब्दसमूह, टर्म संज्ञा जी खालील दिलेले विधान आहेत याला अनुसरून लिहायचं आहे. गिव वन वर्ड फ्रेज अ टर्म. आता एक स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. अ रेग्युलर ॲक्टिव्हिटी कन्सर्न with production and distribution of goods and services. प्रॉफिट नफा मिळवण्याच्या उद्देशाने गुड्स अँड सर्व्हिसेस यांचं प्रोडक्शन करणे आणि ते डिस्ट्रीब्यूट करणे याला कोणती ॲक्टिव्हिटी असं म्हणण्यात येतं? कोणती अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्यामुळे कन्सर्न प्रोडक्शन होतं, वस्तूचं उत्पादन होतं आणि त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन वितरण केलं जातं जे गुड्स अँड सर्व्हिसेसचे. अशा केलेल्या ॲक्टिव्हिटीजला काय म्हणण्यात येतं? अशा ॲक्टिव्हिटीजला काय म्हणण्यात येतं? 1st नंबर आहे बिझनेसेस. बिझनेस ॲक्टिव्हिटी असं म्हणण्यात येतं. बिझनेसेस आन्सर. त्यानंतर 2nd नंबर ह्युमन ॲक्टिव्हिटीज दॅट आर कंडक्टेड फॉर अर्निंग मनी. ह्युमन ॲक्टिव्हिटी फॉर अर्निंग मनी जी कृती मानवाकडनं किंवा मनुष्याकडनं पैसा मिळवण्यासाठी केली जाते त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे? पैसा मिळतो. याचाच अर्थ अशी कोणती ॲक्टिव्हिटी आहे पैसा मिळवण्यासाठीची? 2nd नंबरचा आन्सर आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. त्यानंतर 3rd नंबर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अगेन्स्ट मनी ऑर मनीज वर्थ. बाईंग अँड सेलिंग वस्तूची खरेदी व विक्री. गुड्स अगेन्स्ट वस्तूची खरेदी विक्री त्या वस्तूच्या बदल्यात पैसा किंवा पैशाचे मूल्य असल्याच्या मोबदल्यात करण्यात येते. अशालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? ट्रेड. TRADE. त्यानंतर 4th नंबर ॲक्टिव्हिटीज दॅट रिमूव्ह ऑल द डिफिकल्टीज इन ट्रेड. डिफिकल्टीज इन ट्रेड व्यापारातील अडचणी या कृतीमुळे दूर करते. व्यापारातील अडचणी दूर करण्याचं ट्रेडमधील याचाच अर्थ काय याचा आन्सर? 4th नंबरचं ऑक्झिलरीज टू ट्रेड. ऑक्झिलरीज टू ट्रेडमुळे व्यापारातील ज्या कोणत्याही डिफिकल्टीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्या अडचणी आहेत ते दूर करण्याचं काम केलं जातं ऑक्झिलरीज टू ट्रेडमुळं. त्यानंतर 5th नंबर आहे द टाईप ऑफ इंडस्ट्रीज दॅट क्रिएट्स इमूवेबल वेल्थ.
मुवेबल हलणारी, इममुवेबल तिथं स्थिर प्रकारची, वेल्थ संपत्ती, स्थिर प्रकारची संपत्ती निर्माण करणारे इंडस्ट्री. स्थिर तिथून न हलणारी म्हणजे तिथं बांधकाम करावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावे लागेल. तर कोणती इंडस्ट्री आहे 5th नंबरचा आन्सर? कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, बांधकाम उद्योग. त्यानंतर 6 नंबर, नेम द बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नेम द बिझनेस ॲक्टिव्हिटीज विच इज कन्सर्न्ड द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोडक्शन, उत्पादनाशी संबंधित असणारे बिझनेस ॲक्टिव्हिटीजचं नेम काय आहे? उत्पादनाशी प्रोडक्शन होतं, कोणती इंडस्ट्री आहे अशी? तर ती आहे इंडस्ट्री. अशी कोणती कृती आहे ज्यामध्ये वस्तूचं व सेवांचं उत्पादन होतं? तर अशी इंडस्ट्री, अशी कोणता ॲक्टिव्हिटीज आहे, अशी कोणती कृती आहे? तर 6 नंबर आहे इंडस्ट्री. त्यानंतर 7 नंबर, नेम द बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवांचे डिस्ट्रीब्युशन, वितरणाशी संबंधित असलेले असे बिझनेस ॲक्टिव्हिटीज कोणत्या? डिस्ट्रीब्युशनशी, कोणत्या आहे डिस्ट्रीब्युशनशी? कॉमर्स. कॉमर्स 7 नंबरचा आन्सर कॉमर्स. त्यानंतर 8 नंबर, द ॲक्टिव्हिटी विच प्रोव्हाइड्स मोबॅलिटी टू मेन अँड मटेरियल. मेन अँड मटेरियल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीच्या ज्या काही हालचाली आहेत अशा कोणती आहे? मोबॅलिटी, मेन अँड मटेरियल प्रोव्हाइड्स. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, याचाच अर्थ काय आहे? ट्रान्सपोर्ट. मोबॅलिटी, मेन अँड मटेरियल, मनुष्याला सुद्धा आणि मटेरियलला सुद्धा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. तर याचा 8 नंबरचा आन्सर आहे ट्रान्सपोर्ट. आता 9 नंबर, an aid to trade which creates time utility. टाईम युटिलिटी 9 नंबरचं. टाईम युटिलिटी, टाईम वेळ, समय, उपयोगिता निर्माण करणारे अशी कोणती ट्रेड आहे? तर 9 नंबरचा आन्सर आहे वेअर हाऊसिंग. गोडाऊनमुळे टाईम कन्झम्पशन वाचतो तुमचा, गोडाऊन किंवा वेअर हाऊसिंग. त्यानंतर 10th नंबर, an occupation by which a person agrees to provide expert service for a fees. अशी कोणती पेशन आहे ज्याचा म्हणजे अशी कोणती पेशा आहे ज्यामध्ये एक्सपर्ट ॲडवाईस आणि त्याच्याकडून तो फीस घेतो? असा एकच आहे. कोणते आहे? 10th नंबर, प्रोफेशन. जो एक्सपर्ट ॲडवाईस देतो आणि रिटर्न्स टू द फीस, तो फीससुद्धा मिळवतो. याला काय म्हणण्यात येतं? प्रोफेशन, पेशा असं म्हणण्यात येतो. 10th नंबर हा झाला सी नंबर. त्यानंतर आपल्याला आहे डी नंबर, ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर. चूक किंवा बरोबर सांगायचं आहे. डी आपण, तुम्ही 10thपर्यंत शिकले तर ट्रू ऑर फॉल्स कोणते, चूक किंवा बरोबर ते लिहा. यामधील फर्स्ट नंबर, बिझनेसेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे का? हो, यस आहे, ट्रू. त्यानंतर सेकंड नंबर, एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिस्ड फॉर अर्निंग मनी. प्रोफेशन जो कोणताही आहे तो का प्रॅक्टिस करतो? अर्निंग मनीसाठी करतो का? पैसा मिळवण्यासाठी? हो, बरोबर आहे, ट्रू. सेकंड नंबर ट्रू. त्यानंतर थर्ड नंबर, प्रायमरी इंडस्ट्री आर कन्सर्न्ड विथ नेचर. जी प्रायमरी इंडस्ट्री आहे ही नेचरशी म्हणजे निसर्गाशी संबंधित आहे का? हो आहे. यामध्ये ॲग्रिकल्चर येतं. याचाच अर्थ प्रायमरी इंडस्ट्री ही पूर्णपणे कशाची आहे? नेचरशी डिपेंडेड आहे. थर्डचं आन्सर यस, ट्रू आहे. त्यानंतर फोर्थ नंबर, ट्रेड इन्क्लूड्स कॉमर्स. ट्रेडमध्ये कॉमर्स जमवण्यात आलेलं आहे का? नाही, फॉल्स आहे. फोर्थ नंबर फॉल्स.
ट्रेड इन्क्लूड्स कॉमर्स, फॉल्स. त्यानंतर 5th नंबर, वेअर हाऊसिंग रिमूव्ज डिफिकल्टी ऑफ टाईम. वेअरहाऊसिंगमुळे डिफिकल्टी ऑफ टाईम, गोदाम वेअरहाऊसिंग म्हणजेच गोडाऊनमुळे वेळेची समस्या दूर होते का? तर फॉल्स आहे, आपण पाहिलं आहे. युटिलिटी. त्यानंतर 6 नंबर, ट्रेड इन्क्लूड्स बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेडमध्ये बाईंग अँड सेलिंग वस्तूंची खरेदी विक्रीचा समावेश होतो का? होतो. त्यामुळं 6 नंबर ट्रू. त्यानंतर 7 नंबर, प्रॉफिट लेड्स टू इन्क्रीज इन ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. 7 नंबर, ऑर्गनायझेशन प्रॉफिटमुळे, नफ्यामुळे एकूण त्यांची इफिशियन्सी वाढण्यास मदत होते का? होते. रोल ऑफ प्रॉफिटमध्ये आपण पाहिले 7 नंबर ट्रू आहे. 8 नंबर, प्लांट नर्सरी इज ॲन एक्झाम्पल ऑफ एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. प्लांट इंडस्ट्री, रोपवाटिका ज्याला आपण प्लांट, हे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीचं एक्झाम्पल आहे का? उत्खनन उद्योगाचं नाही, फॉल्स आहे. 8 नंबर. 9 नंबर, इंडस्ट्री क्रिएट्स फ्रॉम युटिलिटी. इंडस्ट्रीमुळे युटिलिटी स्वरूप उपयोगिता निर्माण होते का? यस, होते इंडस्ट्रीजमुळे. 9 नंबर ट्रू आहे. 10 नंबर, रिटेलर इज द लिंक बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर. रिटेलर जो किरकोळ व्यापारी आहे तो मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलरमधील लिंक आहे का? दुवा आहे का? नाही, फॉल्स आहे. होलसेलर हा मॅन्युफॅक्चरर आणि ज्यामध्ये वर्किंग आहे. 10th नंबर फॉल्स. त्यानंतरचं आहे ई नंबर, फाइंड द ऑड वन. ऑड वन कोणता आहे ते ओळखायचं आहे. ऑड शब्द कोणता आहे म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. हे ऑड शब्द, ऑड वर्ड कोणता आहे ते ओळखायचं आहे. फर्स्ट आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, जेनेटिक इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग. याच्यातील ऑड वर्ड कोणता ओळखायचा? ॲग्रिकल्चरल आहे, एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे, जेनेटिक इंडस्ट्रीज आहे. आता यामध्ये रॉंग वर्ड कोणता आहे आपल्याला ओळखायचं आहे. त्या ठिकाणी कोणता चुकीचा शब्द त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. की यामधील ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, जेनेटिक इंडस्ट्री हे सगळे कशाचे टाईप्स आहेत? प्रायमरी इंडस्ट्रीचे टाईप्स आहेत. आणि याचाच अर्थ याच्यातील ऑड वर्ड कोणता आहे? मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. त्यामधील फर्स्टचं आन्सर येतं मॅन्युफॅक्चरिंग, हे ऑड वर्ड आहे. त्यानंतरचा 2nd नंबर आहे इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड. इम्पोर्ट, एक्सपोर्ट. त्यानंतर होलसेल ट्रेड आणि इंटरपोर्ट ट्रेड. आता इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट हे तिन्ही फॉरेन ट्रेड्सचे टाईप आहेत. याचाच अर्थ होलसेल ट्रेड हा होम ट्रेडचा टाईप आहे. म्हणून यामधील ऑड वर्ड कोणता आहे? तर चुकीचा वर्ड कोणता आहे? 2nd नंबरचा होलसेल ट्रेड. यानंतर 3rd नंबर, बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग. आता बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट हे ऑक्झिलरी ट्रेडचे टाईप्स आहेत. मॅन्युफॅक्चरिंग हे याच्यातील नाही. याचाच अर्थ 3rd मधील रॉंग कोणता आहे? मॅन्युफॅक्चरिंग. 3rdचा आन्सर काय? मॅन्युफॅक्चरिंग. यानंतर 4th नंबर आहे टी, मिल्क, कॉफी और मशनरी. आता टी, मिल्क, कॉफी हे तर आपल्याला माहिती आहेत. मशनरी याच्यात येतो का? नाही येत. याचाच अर्थ याच्यातील ईमधील 4th नंबरचा आन्सर आहे मशनरी. यानंतर F नंबर आपल्याला घ्यायचा आहे. कंप्लीट द
सेंटेन्स. आता कंप्लीट द सेंटेन्स जे आहे खालील विधाने पूर्ण करायचे आहेत. कंप्लीट करायचं आहे. इथं ऑप्शन नाही त्यामुळं कंप्लीट द सेंटेन्स. फर्स्ट नंबर, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आर दोज ॲक्टिव्हिटी विच आर कंडक्टेड टू. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आर्थिक कृती अशी आर्थिक कृती आहे जी मिळवण्यासाठी केली जाते. काय मिळवण्यासाठी केली जाते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी? का करतो माणूस? पैसा मिळवण्यासाठी. फर्स्ट आन्सर येतं अर्न मनी. फर्स्ट आन्सर येतं अर्न मनी. अशा प्रकारे आपल्याला सगळे 1 बाय 1 सॉल्व करायचे आहेत. त्याच्यातील वेगळा आता आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. जी नंबर, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा आतापर्यंत तुम्ही कधीही न पाहिलं टेबल जो आहे तो कंप्लीट करायचा आहे, म्हणजेच कंसातील अचूक पर्याय निवडायचे आहेत. खालील इन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला खालच्या टेबल खाली ए आणि बीच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आले. तो ऑप्शन्सवर नेऊन त्या डॉट डॉट केल्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे ते टेबल पूर्णपणे. टेबल ए, टेबल बी देण्यात आले. त्यामधील फर्स्ट नंबरचा आहे देण्यात आलेला ट्रेड बिटवीन डिफरंट कंट्रीज. 2 देशांमधील करण्यात येणाऱ्या व्यापाराला काय म्हणण्यात येतं? डिफरंट कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला काय म्हणण्यात येतं? खाली देण्यात आलेलं आहे. एक्सपोर्ट ट्रेड, एक्सटर्नल ट्रेड, होलसेलर का इम्पोर्ट ट्रेड. 2 देशांमधील चालण्यात येणाऱ्याला काय म्हणण्यात येतं? एक्सटर्नल ट्रेड. त्यानंतर फर्स्टचा आन्सर आहे एक्सटर्नल ट्रेड. बी टेबलमध्ये तो लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे परचेसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम अनदर कंट्री. दुसऱ्या देशामधील अनदर कंट्री, दुसऱ्या देशामधून परचेस करणे, खरेदी करणे. गुड्स अँड सर्व्हिसेस, दुसऱ्या देशांमधून गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करणे, दुसऱ्या देशांमधून आणणे. याचाच अर्थ काय देण्यात आलेला आहे? सेकंडचा आन्सर येतं इम्पोर्ट ट्रेड. इम्पोर्ट ट्रेड, आयात व्यापार ज्याला म्हणण्यात येतं. थर्ड नंबरचा डॅश डॅश बीमध्ये देण्यात आले सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फॉरेन कस्टमर्स. विदेशी ग्राहकाला सेल करणे, विक्री करणे. विदेशी ग्राहकाला वस्तू व सेवा विक्री करणे. विदेशातील व्यापाऱ्याला सेल करणे, त्यालाच काय म्हणण्यात येतं? एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट करतोय आपण, बाहेर पाठवतोय माल, तो निर्यात करतोय. एक्सपोर्ट ट्रेड थर्डचं आन्सर. आता फोर्थचं डॅश 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 लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. जो कोणताही प्रोड्युसर उत्पादक आहे आणि रिटेलर किरकोळ व्यापारी आहे याच्यातील देण्यात आलेला कोण? याचा आन्सर येतं होलसेलर. आन्सर आहे होलसेलर. यानंतरचा शेवटचा आन्सर इन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. व्हॉट इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, ट्रेड, हे सर्व काही आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी 1 सेंटेन्समध्ये याचे आन्सर्स तुम्हाला राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. आता याच्यातील शेवटचा आय नंबर जो आपण पाहिलेला ना, करेक्ट द अंडरलाईन वर्ड अँड रिराईट द सेंटेन्स. जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे, खालील वाक्यातील अंडरलाईन केलेला शब्द, जो अंडरलाईन वर्ड आहे तो दुरुस्त करून योग्य त्या ठिकाणी वर्ड लिहायचा आहे आणि तो रिराईट द सेंटेन्स, ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बिझनेस इज, फर्स्ट नंबर बिझनेस इन नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. व्यवसाय ही नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे का हो? नाही. तर काय? बिझनेस इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. फर्स्टचं जे अंडरलाईन केलेला वर्ड आहे तो वर्ड चुकीचा असणार आहे, त्या ठिकाणी करेक्ट वर्ड लिहायचा आहे आपल्याला. बिझनेस इज नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर हा वर्ड नॉन इकॉनॉमिक चुकीचा आहे, तर त्या ठिकाणी फर्स्ट आन्सर येतं बिझनेस इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस हा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. सेकंड नंबर बार्टर एक्सचेंज इज ॲन एक्सचेंज विथ मनी. मनीला अंडरलाईन केलं आहे. जे एक्सचेंज, वस्तूचे एक्सचेंज करतो ते पैशाचा उपयोग केला जातो.
बार्टर एक्सचेंज, वस्तू विनिमयासाठी पैशाचा उपयोग केला जातो. मनी नाही, तर त्या ठिकाणी काय येईल? सेकंड नंबरचा आन्सर गुड्स येईल. थर्ड नंबर प्रोफेशन, त्यानंतर पूर्ण अंडरलाईन केले सेंटेन्स. प्रोफेशन कॅन बी ट्रान्सफर्ड टू अदर पर्सन. प्रोफेशन ही दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करता येतं का हो? नाही, बिलकुल करता येतं नाही. तर प्रोफेशन कॅन नॉट ट्रान्सफर्ड टू अदर पर्सन. प्रोफेशन कॅन नॉट ट्रान्सफर्ड, एवढंच लिहायचं आपल्याला, कॅन नॉट. प्रोफेशन ट्रान्सफर करता येतं का? नाही येतं. कॅन नॉट ट्रान्सफर्ड. त्यानंतर फोर्थ नंबर, कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर एम्प्लॉयमेंट. कॅपिटल म्हणजे भांडवल, एम्प्लॉयमेंट रोजगारासाठी भांडवलाची गरज असते. नाही, फोर्थ नंबर रॉंग आहे. तर कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर बिझनेसेस. व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं, नोकरीसाठी भांडवल लागतं का हो? नाही. तर फोर्थ नंबरचा आन्सर येतं बिझनेसेस. फिफ्थ नंबर, इंडस्ट्री क्रिएट्स प्लेस युटिलिटी. इंडस्ट्री उद्योगामुळे प्लेस जागेची उपयुक्तता निर्माण होते का? नाही, फिफ्थ नंबर. तर कोणामुळे? इंडस्ट्रीच्या ऐवजी फिफ्थ नंबरचा आन्सर येतं ट्रान्सपोर्ट. सिक्स नंबर, कॉमर्स रिप्रेझेंट सप्लाय साईड ऑफ मार्केट. कॉमर्स रिप्रेझेंट करतं सप्लाय साईड ऑफ मार्केट, बाजारपेठेतील बाजू कॉमर्समुळे नाही. तर सिक्स नंबरचा आन्सर येतं इंडस्ट्री रिप्रेझेंट सप्लाय साईड ऑफ मार्केट. आणि लास्ट सेवन नंबर, द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. व्यवसायाचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो का हो बिझनेसेसचा? नाही. तर कोणता असतो? अर्न प्रॉफिट, नफा मिळवणे, हा व्यवसायाचा उद्देश असतो. तर सेवन नंबरचा आन्सर येतं द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न प्रॉफिट. सेवन नंबर आन्सर येतं अर्न प्रॉफिट. अशा पद्धतीने आपला एक्सरसाइजसुद्धा आपण घेतलेला होता. या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेसेस एक्सरसाइजसहित आपला पूर्णपणे चॅप्टर संपलेला आहे. त्यावरील नोट्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चर्समध्ये एक्सरसाइज त्याचे आन्सर की पाठवण्यात येईल. या ठिकाणी चॅप्टर फर्स्ट संपलेला आहे. काही क्युरीज असतील, काही अडचणी असतील तुमच्या, तर ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स.